श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दैवशक्तीने तुमच्यासमोर हा संदेश आला आहे. जर का हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण ऐकलात तर आज रात्री 12च्या आत घरात तुमच्या आनंदाची बातमी येईल. तुम्ही ज्याची आशा सोडली होती तीच आनंदाची बातमी तुम्हाला आज मिळेल. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि त्यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझाच विचार कर. लाख चुक्या करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु माऊली. स्वामी म्हणतात, फसवणारे कोणीही असो पण वाचवणारा मी आहे तुमच्याजवळ. फक्त मला हाक मारा, मी धावत येईन. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायच्या असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यांवर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान आपल्याला लाभते. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयुक्ती येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. असा अनुभव सगळ्यांनाच येतो आणि आपल्याला सुद्धा येईल. एकदा करून पाहावा. स्वामी सांगतात, अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला. खूप साधना करायची आहे, खूप मेहनत करायची आहे, खूप तपस्या करायची आहे. अरे, कठोर मेहनतीशिवाय कुठचाही संकल्प सिद्धी जात नाही. कर, मेहनत कर. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं तेच करा. आपण नेहमी म्हणतो, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा. पण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा. कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व आहे
त्याच्यावर जळतं. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार. जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिका. स्वामी सांगतात, आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाची वाट बघत बसू नका. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. अतिशय कठीण प्रसंगातही जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवतो तोच खरा स्वामी भक्त. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस. तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या बरोबरच आहे. आता सगळं चांगलंच होणार आहे. तू घाबरू नकोस. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. निश्चिंत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. वरच्या देवाबरोबर आपले संबंध चांगले असतील तर खालची माकडं आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. जे चुकलं ते विसरून जायचं, निराश नाही व्हायचं. आता स्वामींना शरण जायचं. स्वामी स्वतः उत्तर आहेत हे लक्षात ठेवायचं. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात. सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. स्वामी, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडं काठ दाखवा ना. स्वामी, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवा ना. स्वामी, रण खूप मोठं आहे, थोडं धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी, तहान खूप लागली आहे, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात. मोठे मोठे धक्के बसूनसुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा. यश थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी उभं आहे. स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं. स्वामी म्हणतात, बाळा, कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील. अशा लोकांना समजवता तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चिंत पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या पाठी. तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ना संसाराच्या खोट्या आशेने, ना संपत्तीच्या धुंदीने. जर माझे आयुष्य चालले असेल तर स्वामी फक्त तुमच्या खऱ्या प्रेमाने आणि आशीर्वादाने. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याच्या गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. हे समर्था, तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही, म्हणून तुला असी म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात. तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेदसुद्धा नेती नेती बोलतात. हे श्री स्वामी समर्था, तरी तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रकट होतोस, आम्हाला आधार देतोस. तुला अनंत कोटी धन्यवाद. हे परब्रह्मा, तुझे नाम सतत मुखात ठेव. हृदयातील
परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदाची जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे दत्तात्रेया, तू माझा गुरु आहेस. मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे. खूप काही सोडलंय देवाच्या भरोश्यावर. तो संकट आणू शकतो तर वाटही दाखवू शकतो. जो मनाने आणि विचारांने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाही. स्वामींना विसरून कसे चालेल यांनीच तर आमचं आयुष्य सावरलंय. देवाची योजना तुमच्या योजनेपेक्षा नेहमीच चांगली असते. त्यामुळे देवावर कायम विश्वास ठेवा. आजकाल सगळंच माझ्या मनाविरुद्ध घडतंय, पण विश्वास आहे स्वामी तुम्ही सर्व काही ठीक कराल. संघर्ष कोणालाच टाळता येत नाही. दुःख सोसणाऱ्याला आणि सुख भोगणाऱ्याला सुद्धा संघर्ष करावाच लागतो. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. मीठ भाकरी खाऊन झोपा, पण आपल्या लोकांसमोर कधीही हात पसरू नका, कारण जेवढे ते देणार नाहीत त्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकवतील. स्वामी, काळ असा चालू आहे की माणसं जोडण्याआधी ती ओळखणं फार गरजेचं झालं आहे. स्वतःचा आधार स्वतः असला पाहिजे. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण, हे समजले की खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. मनाने साफ, स्वभावाने सरळ असणाऱ्या माणसाला आयुष्यात सर्वात जास्त दुःख आणि त्रास सहन करावा लागतो. जास्त काळजी करू नका. ही वेळ वाईट आहे, धीर धरा. ही परिस्थिती कठीण आहे, धीर धरा. सगळं सोपं नाही, धीर धरा. एक दिवस सर्व काही ठीक होईल, विश्वास तर ठेवा. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारा दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझं कधीही वाईट नाही होणार. अडकलेली कामे आपोआप पूर्ण होतील. अगदी मनापासून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तर पहा. जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःलाच स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेचं काय घेऊन बसलाय, त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका. एकटं राहायला शिका, कारण आधार माणसाला दुबळं बनवतो आणि अपेक्षा कमकुवत बनवतात. म्हणून स्वतःच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा. स्वतःपेक्षा चांगला साथीदार आणि सहानुभूतीदार दुसरं कोणीच असू शकत नाही. तुमच्या आयुष्यात एकच व्यक्ती अशी आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. ती म्हणजे स्वतः तुम्ही. जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे. मृत्यू होणे ही वेळेची बाब आहे. परंतु मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची गोष्ट आहे. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा. सर्वांची नकल करता येते, पण चरित्र, वर्तन, संस्कार, ज्ञान आणि महत्त्वाचे म्हणजे कर्म यांची नकल कोणालाच जमू शकत नाही. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात, जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाही. तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच घडेल. खूप मोठे वा अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असेल तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही. वाईट माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण हीच माणसे एक चांगला धडासुद्धा शिकवून जातात. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलं व्यवहार करा, कारण खाली उतरताना हे सगळे भेटणारच असतात. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते, व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करावी लागते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारत असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याचा तयारीत असाल. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हरला. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबी असतात. अशा माणसाबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशाबरोबर नको की जे इतर माणसाबद्दल बोलतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची
जिद्द आपल्यात हवी असते. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. त्यामुळे आपला स्वभाव चांगला ठेवा. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आपले दुःख लपवा, कारण त्यांची कोणीही पर्वा करत नाही. एकटे राहायलासुद्धा शिका, कारण प्रत्येकजण तुमच्यासोबत कायमचा राहणार नाही आहे. आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधीही येणार नाही. दीड शाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाची सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची लढा, स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा अपमान वाढवायला तुमची ओळख सांगतील. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होईल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं असतं. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही बोलतात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशावेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही. शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जागं करतात, आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसाचं लक्षण आहे. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. काही गोष्टींना आणि व्यक्तींना दुर्लक्ष करायला शिका. तुमच्या अर्ध्याहून जास्त समस्या तिथेच संपतील. जोपर्यंत तुम्ही
जगासमोर उभे राहत नाही, कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही, केवळ सामर्थ्याचा आदर करते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. व्यक्तिमत्व सुंदर नसले तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व सिद्ध होत नसतं. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारखी आहे, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही, त्याला तोडावंच लागेल. जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये, कारण एकदा विश्वासाला तडा गेला की त्या नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते. आयुष्यात काही प्रसंग असे येतील की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसलो तरी आपण चुकीचे ठरलो जातो. जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी सुंदर चेहरा आणि हिरोसारखी बॉडी असण्याची गरज नाही, फक्त नवीन विचार करण्याची क्षमता आणि मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. चांगले काम करताना बदनामी झाली तर घाबरू नये, कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत नसते. उत्तम दिवस उत्तम आठवणी देतात, चांगले दिवस चांगले आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. माणसाला खरंच एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. पैशापेक्षा सर्वात जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपलं संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही ज्या व्यक्तीत काय शोधता
हे महत्त्वाचे. डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात. स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्यकाळ रेखीव बनतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रातभर गाढ झोप लागणं यालासुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू. आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकरच वाढतं. समजून घेण्याची मानसिकता ज्याच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. मत आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागृत होतात. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. श्रीमंती असावी पण त्यामागे कोणाच्या 2 पैशाचा तळतळाट नसावा. स्वतःवर वाईट वेळ आली की मग कळतं स्वतःलाच स्वतःचा आधार व्हावं लागतं. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद हिरावून घेतात. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता आयुष्यात खूप काही शिकायला मिळते. समोरच्याला चुकीचं ठरवण्याआधी एकदा स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघायचं, म्हणजे लक्षात येईल चूक खरंच समोरच्याची आहे की आपण कुठेतरी कमी पडतोय. तुम्ही एकटे असाल तर आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही सर्वांसोबत असाल तर जिभेवर नियंत्रण ठेवा. आर्थिकदृष्ट्या गरीब असाल तर चालेल, पण मानसिकता गरीब ठेवू नका. भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही आज काय करताय. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्यासोबतच्यांना छोटा समजत नाही. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास.
इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. वाईट पाहणे आणि ऐकणे वाईट करण्याची सुरुवात आहे. योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. शांतपूर्ण आयुष्याचे 2 नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचे असते. आयुष्याकडे सगळ्यात प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर आहे. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर प्रथम त्याच्यासारखं जळावे लागेल. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. 1000 वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होतं. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. फक्त एकच पर्याय कधीच नसतो. जगात पर्यायांची कमी नाही. हार मानू नका आणि शिकत राहा. कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा, त्याने सर्व काही चांगलेच होईल. स्वामी सांगतात, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. अडचणीत असाल सद्गुरू तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील, अशक्य तेही शक्य करतील सद्गुरू. नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घे रे तू सदा मुखी, प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी. स्वामी सांगतात, फुलाने कधी वाट पाहिली का काट्याकडून आधाराची, जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची, किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची, कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची. अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची, फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त सद्गुरूच आहेत. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सतमार्गावर चालणारे पाय दे,
नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायचे. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. नातं जोडणे हे एक कला आहे. नातं टिकवणे हे एक साधन आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहीत असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. ज्याला श्री सद्गुरू चरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरू चरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान प्राप्त होणार नाही. स्वामी सांगतात, वाद घालायचा ठरला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो. पण जर समजून घ्यायचे ठरले तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. वादापेक्षा संवाद महत्त्वाचा. तुटेवाद संवाद तो हितकारी. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगले हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू. आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवल्यानेच हे प्राप्त होते. जो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुमचे दुःख कमी करतो, संकटकाळी तुम्हाला सांभाळतो तो गुरु. जो तुमचे सर्व दुःख संकटे स्वतःवर घेतो व त्याबद्दल तुम्हाला सुख देतो तो सद्गुरू. स्वामी सांगतात, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार. नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. संस्कार हा दुःख निवारणाचा मार्ग आहे. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या सद्गुरूंच्या नामस्मरणात राहून आनंदी राहिलेले कधीही चांगलं. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा. खूप पैसा असला म्हणजे माणूस चांगला असतो या भ्रमात कधीच जगू नये. कारण त्याने तो कोणत्या मार्गाने व कसा कमवला ते पाहावे व त्याचे आचार विचार पाहावे. नाहीतर आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. 4 पुस्तकं कमी वाचा पण माणसं वाचायला शिका. कारण शिक्षणापेक्षा अनुभव व संस्कार महान असतात. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे ते शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही. चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो. कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला स्वतः देत असतो. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. स्वामी सांगतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही.
चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. सद्गुरू सेवेत मन एकाग्र असणे गरजेचे आहे. सद्गुरू सेवा केल्याने उत्तम कर्म होत असते. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो सद्गुरू आपल्या पुण्याप्रमाणे देण्यासाठी तत्पर आहेत. जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते. कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. आयुष्यात नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखांना जन्म देत असते. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ते म्हणजे नाव आणि इज्जत. किंमत त्यांचीच करा जे पाठीमागं तुमच्या किंमत ठेवतात. स्वामी सांगतात जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. सतयुगात राहून देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. पांडवांच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले. मग आपण तर कलियुगात राहतो. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच. हाव सोडले की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. स्वामी सांगतात मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात. तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात. स्वामी सांगतात वास्तवाचा स्वीकार करून जगण्यात खरा आनंद आहे. बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. जे मिळालं त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे कारण हातातली बोटं सुद्धा शिकवतात की एकसारखं कोणी नसतो. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. माणसाची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आदराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदी करतो. स्वामी सांगतात संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो पण त्याच्याशी लढणाराच यशस्वी होतो. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं लांबत नाही. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं कारण हे दोघंही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत. स्वामी सांगतात ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्या ओवळ्यात कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखविली आणि आपण अजूनही त्यात सोवळे ओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देह लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव. हार मानू नको कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल
तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे. बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नको. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. भक्त बोलतो, स्वामी, लोक आपल्या एवढं जवळ येऊन शेवटी सोडून का जातात? स्वामी सांगतात, प्रत्येकजण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. त्याचा उद्देश साध्य झाला की तो निघून जातो. ही दुनिया अशीच आहे बाळा. परंतु तू माझ्या सेवेत ये, माझ्याशी एकरूप हो. मी माझ्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही. लक्षात ठेव. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी, अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. मला मिटवायला, मला संकटात टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहे, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. हे स्वामीराया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करीत नाही. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी, मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मजन्मी साथ हवी. तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा. त्यातच सर्व आलं. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चकरा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जाऊन जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा, दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगता आहात हे विसरू नका. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचं जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मी अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्याने दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना, भक्तांना स्वामींची भक्ती, सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका. त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर, उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व. अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय, तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. अकल से खुदा पेचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या. ज्यांनी तुम्हाला साथ दिली
काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं, तुम्हालाही तेच दुप्पटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याचा. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा मिळून राहावे. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं, पण त्यावेळेस स्वामी आपल्याला सदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येते स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला आली आहे अशी प्रचिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत, स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने, शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागले अहंता मना, नको मनी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहेस ना, त्यांना तुझी स्वप्न पडले पाहिजे बाळा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो, जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय देत मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची तेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची. स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील तुमच्यासाठी. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींशी मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत. आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. स्वामी सांगतात,
दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नीती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता. तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी. तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते. त्यामुळे प्रत्येक आयुष्यातला दिवस हा महत्त्वाचा असतो. स्वामी म्हणतात, स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे, कारण या जगात अशी लोक खूप कमी असतात. प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशामध्ये तुम्ही दिसावे. मी डोळे उघडताच स्वामी तुमचे चरण पाहावे. स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. स्वामी सांगतात, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टीचा सामना करावा लागेल. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत. वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं. अपयश थकू शकतं, तू नाही. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेल्या पाण्यात आनंद मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. स्वामी म्हणतात, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. त्यामुळे आपण कायम वर्तमानात जगलं पाहिजे. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो. स्वामी सांगतात, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वामी म्हणतात, संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. पैशाचा माज फक्त माणसापुढेच चालतो. कर्मापुढे भले भले भीक मागतात. त्यामुळे आपले कर्म हे नेहमीच चांगलेच ठेवावे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. त्यामुळे नेहमी आपले विचार चांगले ठेवा. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हाच जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी व नादादी खर्च. या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात
काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत, अध्यात्मासोबत व आपल्या सत्कार्यासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हास कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावर अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की शारीरिक आणि भावनिक वादांनी तुम्हाला पिळून काढले आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जावेच लागेल. कोणासाठी किंवा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्या भूतकाळासाठी, ज्याला आपण भविष्यात काहीतरी करून दाखविण्याचे वचन दिले आहे. कधीकधी आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आपण स्वतः बनले पाहिजे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.